एकनाथ शिंदे ठाकरे सेनेच्या 8 खासदारांची कथित बैठक झाल्याच्या वृत्तानं खळबळ. शिंदे सेनेत सहभागी होण्याच्या प्रस्तावावरती सही केल्याचा दावा, मात्र ठाकरे गटाच्या खासदारांकडून बैठकीचा इन्कार. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलावलं तर जरूर जाणार, सुप्रिया सुळेंनी दाखवली तयारी. शेवटी रिश्ते मायने रखते हैं अशी ही प्रतिक्रिया. पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही हे अजित पवार गटालाच विचारा असा सल्ला. लाडकी बहीण योजनेवरून हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यास पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टाचे ताशेरे. मुंबई महापालिकेत 800 कोटींच्या निधी वाटपावरून खळबळ. सत्ताधारी नगरसेवकांवरती कोट्यवधी रुपयांचा वर्षाव तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाख रुपयांचा निधी. अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ती आरोपी. जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष. अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामानं घेतला वेग. तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती. डिजिटल पुराव्यामधून खरातच्या काळा कारनाम्यांचा होणार भांडाफोड. नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील शोषित कांडा प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. धर्मांतराचं जिहादी रॅकेट सक्रिय असल्याचं उघड. कंपनीची HR ताब्यात. कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शस्त्रसंधीनंतर इराण अमेरिकेमध्ये आजपासून इस्लामाबादमध्ये चर्चा, पण मुख्य चर्चा उद्या होणार. होर्मुझ खुलं करण्यासंबंधी इराण नीट वागेना असा ट्रम्प यांचा आरोप. इस्रायल हिजबुल्लाहमध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरूच. तेल अवीववरती रॉकेट हल्ला तर हिजबुल्लाहवरती पूर्ण ताकदीनं हल्ला करणार, नेतन्याहूंचा इशारा. युद्धात आतापर्यंत 29 लाख कोटी रुपयांचा चुराडा. सर्वाधिक 15 लाख कोटी रुपये इराणचे खर्च. 10 वर्ष मागे पडलं इराण. अमेरिकेचा दारुगोळा साठा निम्म्यावर. IPL मध्ये सलग दुसऱ्या दिवशी शेवटच्या चेंडूवरती विजय. लखनौनं कोलकात्याला 3 गडी राखून हरवलं. मुकुल चौधरीच्या रूपानं सापडला लखनौला नवा हिरो.